श्री स्वामी समर्थ. गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात सर्वांना उपवास असतो. तर आज आपण बनवणार आहोत प्रसाद रूपी साबुदाण्याची खिचडी. चला तर रेसिपीला सुरुवात करू. मी इथे सर्वात पहिले कढई घेतली. कढईत शेंगदाण्याचं तेल टाकलं. त्यात तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात. त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे तेवढी मी इथे मिरचीचा वापर केला आहे. मिरची चांगली परतून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला साबुदाणा टाकला. साबुदाणा टाकल्यानंतर मी यात शेंगदाण्याचा कूट टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि 5 मिनटं झाकण ठेवलं. सर्व जिन्नस चांगले परतून 5 मिनटानंतर आपण अधूनमधून चेक करणार आहोत, नाहीतर आपली खिचडी खाली करपेल. तर इथे तयार झाली आहे सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी, ती पण गावाकडच्या पद्धतीची. तुम्ही यात बटाट्याचाही वापर करू शकतात, पण माझ्याकडे बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केला नाही. चला तर आता देवाच्या प्रसादासाठी साबुदाण्याची खिचडी बाजूला काढू. मी इथे वाटी घेतली. वाटी साबुदाण्याची खिचडी घेतली आणि त्यावर तुळशीपत्र अर्पण केलं. तर ही आहे आमचं देवघर आणि आजच ह्या देवाची म्हणजे साईनाथांची आम्ही स्थापना केली आहे ह्या मूर्तीची. त्याचा व्हिडिओ येणार आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी एक झटपट गावाकडच्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी आहे कांद्याची पात, ती पण सुकी भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करू. मी इथे चांगल्या प्रकारे चूल पेटून घेतली. त्यानंतर मी कढई ठेवली. कढईत टाकलं तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं. त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि शेंगदाणे घेतले, ते मिक्सरला बारीक केले. मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलं. त्यानंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. कांद्याची पात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. त्यानंतर मी यात रात्री भिजवलेली मठाची डाळ टाकली आहे. तुम्ही इथे मूग डाळ किंवा हरभरा डाळीचा वापर करू शकतात किंवा डाळीचा वापर नाही केला तरी चालेल, ऑप्शनल आहे. डाळ टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊन यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. त्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटांनी झाकण उघडून आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर इथे तयार झाली आहेत कांद्याची पात. ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ही भाजी बाजरीची भाकर, चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते. चला तर ही आमची काही परसबागेतील काही फुलं आहेत, तुळशीचं रोप आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. पुढची रेसिपी कोणची बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपल्या चॅनलवरती 600 सबस्क्रायबर पूर्ण झाले. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरती सुद्धा 900 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका. चला तर कालची जर रेसिपी बघितली नसेल कांद्याची पात, ती पण अगदी गावरान पद्धतीने, तर ती रेसिपी बघून घ्या. त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत. कशा वाटल्या चपात्या ते नक्की सांगा. आणि हो, कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ती पण गावाकडच्या पद्धतीने. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वाल बटाट्याची भाजी। खरं तर ह्या शेंगा सर्दी चालू झाल्यानंतर ह्या शेंगा पिकायला सुरुवात होते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी इथे कढई घेतली, कढईत तेल टाकलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी यात मोहरी टाकली। मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर मी यात जिरं टाकलं। जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकला। कांदा थोडासा परतल्यानंतर मी यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकली। त्यानंतर मी यात काही बेसिक मसाले टाकले आहेत। त्या मसाल्यांमध्ये हळद, मीठ, धना पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। तुमच्याकडे जे हवे मसाले आहेत तुम्ही ते इथे वापर करू शकता। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले। त्यानंतर मी इथे 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा आणि बटाटा टाकून घेतलं। लगेचच यात मी 1 चिरलेलं टमाटर टाकलं आहे। टमाटर हे सर्व जिन्नस चांगले परतून घेऊन आपण यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत। या रश्याला चांगली उकळी आल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो। त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे 5 मिनिटांसाठी आणि ताटावर पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यामुळे भाजी जास्त करून आटत नाही। जर भाजी शिजल्यानंतर वाटलंस की पाणी कमी झालं आहे, रस्सा कमी झाला आहे, तर तुम्ही हे गरम पाणी परत भाजीत टाकू शकतात, जेणेकरून भाजीची जी चव आहे ती तशीच राहते। तयार झाली आहे वाल बटाट्याची भाजी। ही भाजी तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतात। रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।